Hello students, welcome again in our next lecture video. In today's lecture, we are going to learn our new chapter that is hospital pharmacy. आपल्या सब्जेक्टच्या नावातच हॉस्पिटल फार्मसी आहे. त्यामुळे हा जो हॉस्पिटल फार्मसी चॅप्टर आहे तो एक इम्पॉर्टंट चॅप्टर आहे आपल्या सब्जेक्टला अनुसरून. नेक्स्ट वी आर गोइंग टू discuss the contents of chapter. Like previous video, this chapter is also divided into two parts, that is into two videos. In this first part, we are going to study definition and functions and also objectives of hospital pharmacy, then layout and location of hospital pharmacy, personnel and facilities requirement, and flowchart of material. These 4 points will be discussed in this video, and the remaining parts we will continue in a second video. So let's start with the first slide, that is definition of hospital pharmacy. Definition states that it is the actual practice of pharmacy in hospital. म्हणजे काय, हॉस्पिटलमध्ये जी फार्मसी रन केली जाते किंवा जे मेडिसिन्सचं डिस्पेन्सिंग केलं जातं त्या डिपार्टमेंटला हॉस्पिटल फार्मसी म्हटलं जातं. इट इज अ डिपार्टमेंट ऑफ हॉस्पिटल इन विच ड्रग्स अँड सप्लाईज आर रिसिव्ड, स्टोअर्स, dispenses them to the inpatients and outpatients under supervision of qualified registered pharmacist. तर पूर्वीच्या काळी फार्मसी ह्या कन्सेप्टमध्ये फक्त मेडिसिन्स डिस्पेन्सिंग करणं एवढंच येत नव्हतं. आत्ता आपण फार्मसी म्हटल्यावर काय करतो, फक्त प्रिस्क्रिप्शन घेतो, मेडिसिन्स डिस्पेन्स करतो आणि पेशंटला काउन्सिलिंग करतो. पण आधीच्या काळामध्ये फार्मसी म्हटल्यावर कंपाऊंडिंगसुद्धा फार्मसीमध्येच केलं जात होतं, म्हणजे औषधं तयारसुद्धा फार्मसीमध्ये केली जात होती. म्हणूनच ह्या डेफिनेशननुसार आपल्याला काय कळतं आहे, इट इज अ डिपार्टमेंट ऑफ हॉस्पिटल विच रिसिव्ज ड्रग्स अँड सप्लाईज, म्हणजे जिथे ड्रग्स आणि सप्लाईज येतात, स्टोअर केले जातात आणि डिस्पेन्स केले जातात टू द इनपेशंट अँड आउटपेशंट्स. इनपेशंट्स किंवा आउटपेशंट्सना ते सप्लाय केले जातात अंडर द सुपरविजन ऑफ क्वालिफाईड रजिस्टर्ड फार्मासिस्ट. तिथे डिस्पेन्सिंग करण्यासाठी कोणता पर्सन असणं गरजेचं आहे, तर क्वालिफाईड रजिस्टर्ड फार्मासिस्ट. त्याच्या सुपरविजनशिवाय किंवा त्याच्या प्रेझेन्सशिवाय फार्मसीमधून ड्रग्ज डिस्पेन्स केले जाऊ शकत नाहीत. नेक्स्ट पॉईंट इज अ ऑब्जेक्टिव्ज ऑफ हॉस्पिटल फार्मसी. जो हॉस्पिटल फार्मसीची गरज काय आहे हॉस्पिटलमध्ये, त्याच्यामागचं एम काय आहे ते आपल्याला ऑब्जेक्टिव्जमधून बघायचं आहे. फर्स्ट इज अ टू प्रोफेशनलाइज द फंक्शनिंग ऑफ फार्मास्युटिकल सर्व्हिसेस इन हॉस्पिटल. म्हणजे हॉस्पिटलमधून दिल्या जाणाऱ्या ज्या फार्मास्युटिकल सर्व्हिसेस आहेत किंवा जे मेडिसिन्स प्रोव्हाइड केले जातात त्यांना प्रोफेशनलाइज करण्यासाठी, प्रोफेशनल लुक देण्यासाठी किंवा रूल्स अप्लाय करण्यासाठी म्हणून हॉस्पिटल फार्मसी सिच्युएटेड असते हॉस्पिटलमध्ये. सेकंड इज टू एन्श्युअर द अवेलेबिलिटी ऑफ राईट मेडिकेशन ॲट अ राईट टाईम अँड इन अ राईट डोसेस ॲट अ मिनिमम पॉसिबल कॉस्ट. एखादी मेडिसिन जे की राईट असलं पाहिजे, म्हणजे एखाद्या डिसीज ट्रीट करण्यासाठी ते सुटेबल असलं पाहिजे, ते अवेलेबल करून देणं. कधी अवेलेबल करून दिलं पाहिजे, तर ॲट अ राईट टाईम, योग्य वेळी ते अवेलेबल करून दिलं पाहिजे. इन अ राईट डोस, औषधाचा डोस सगळ्यात महत्त्वाचा असतो, त्यामुळे प्रॉपर डोसमध्ये ते औषध दिलं गेलं पाहिजे. अँड ॲट अ मिनिमम पॉसिबल कॉस्ट, म्हणजे जेवढी शक्य असेल तेवढ्या कमी किमतीमध्ये ते औषध पुरवण्याचा आपल्याला प्रयत्न करायचा आहे. आणि ह्या सगळ्या गोष्टी करण्यासाठी आपल्याला हॉस्पिटल फार्मसीची गरज आहे. टू एन्श्युअर द अवेलेबिलिटी ऑफ राईट मेडिकेशन ॲट अ राईट टाईम इन अ राईट डोस अँड मिनिमम पॉसिबल कॉस्ट. हे हॉस्पिटल फार्मसीचं सगळ्यात मोठं एम आहे की औषधं पुरवली गेली पाहिजेत आणि तीसुद्धा योग्य वेळेमध्ये, योग्य डोसमध्ये आणि मिनिमम पॉसिबल कॉस्टमध्ये. ओके. थर्ड ऑब्जेक्टिव्ह इज टू टीच द हॉस्पिटल फार्मासिस्ट अबाउट द फिलॉसॉफी अँड इथिक्स ऑफ हॉस्पिटल फार्मसी. जो हॉस्पिटल फार्मासिस्ट त्या फार्मसीमध्ये वर्क करणार आहे त्याला फार्मसीच्या इथिक्सबद्दल माहिती करून दिली पाहिजे. इथिक्स म्हणजे काय आहेत, तर
एखाद्या ठिकाणी काम करताना किंवा हॉस्पिटल फार्मसीमध्ये काम करताना कोणते रूल्स अँड रेग्युलेशन्स फॉलो केले पाहिजेत त्याच्याबद्दलची माहिती दिली पाहिजे त्या हॉस्पिटल फार्मासिस्टला. फोर्थ पॉईंट इज टू स्ट्रेंथन द मॅनेजमेंट स्किल्स ऑफ हॉस्पिटल फार्मासिस्ट टू वर्किंग ॲज अ हेड ऑफ डिपार्टमेंट. हॉस्पिटल फार्मसीमध्ये जो हॉस्पिटल फार्मासिस्ट काम करणार आहे त्याचे वर्किंग स्किल्स जे आहेत किंवा मॅनेजमेंटचे स्किल्स आहेत त्यांना सपोर्ट प्रोव्हाइड केला पाहिजे किंवा त्याने मॅनेजमेंट त्याला पूर्ण हॉस्पिटल फार्मसीची करता आली पाहिजे अशा प्रकारे त्याला गायडन्स प्रोव्हाइड केला पाहिजे. तर ते काम हॉस्पिटल फार्मसी करणार आहे. फिफ्थ पॉईंट इज टू स्ट्रेंथन द सायंटिफिक अँड प्रोफेशनल अस्पेक्ट्स ऑफ प्रॅक्टिस ऑफ हॉस्पिटल फार्मसी सच ॲज कन्सल्टिंग, टीचिंग रोल अँड रिसर्च ॲक्टिव्हिटीज. तर हॉस्पिटल फार्मसीमधून फक्त मेडिसिन्स डिस्पेन्स करायची नाही आहेत आपल्याला, तर त्याबरोबरच जो हॉस्पिटल फार्मासिस्ट आहे त्याला कन्सल्टिंग पण आलं पाहिजे, टीचिंगमध्ये पण त्याचा रोल असला पाहिजे आणि रिसर्च ॲक्टिव्हिटीजमध्ये पण त्याने पार्टिसिपेट केलेलं असलं पाहिजे. तर कन्सल्टिंग म्हणजे काय आहे, ज्यावेळी एखादा पेशंट हॉस्पिटलमध्ये ॲडमिट होतो आहे त्यावेळी फिजिशियन डायग्नोज करणार की त्याला काय झालं आहे, पण त्याला कोणती मेडिसिन्स द्यायची ह्यासाठी फिजिशियनने फार्मासिस्टबरोबर पण डिस्कशन केलं पाहिजे आणि फार्मासिस्टने ते त्यांना सजेस्ट केलं पाहिजे की ह्या आजारासाठी आपण हे मेडिसिन्स दिले पाहिजेत. मग त्याचा रोल कन्सल्टिंगमध्ये येतो आहे. किंवा टीचिंग रोलमध्ये काय येणार आहे, तर आपल्याला माहिती असणारी औषधांबद्दलची जी इन्फॉर्मेशन आहे ती आपण फिजिशियनना किंवा नर्सेसना किंवा पेशंटना आपल्याला देता आली पाहिजे, शिकवता आलं पाहिजे त्यांना. तर ते टीचिंग रोलमध्ये येणार आहे. ओके. देन नेक्स्ट ऑब्जेक्टिव्ह इज to utilize the resources of hospital pharmacy for the development of profession. Next is to attract the greater number of pharmacists to work in a hospital. हॉस्पिटल फार्मसीमध्ये फार्मासिस्ट लागणार आहे, त्यामुळे हॉस्पिटल फार्मसीने जास्तीत जास्त हॉस्पिटल फार्मासिस्ट कशा प्रकारे हॉस्पिटल फार्मसीमध्ये वर्क करण्यासाठी येतील याच्यासाठी काही वेगवेगळ्या पॉलिसीज राबवल्या पाहिजेत. टू प्रमोट द पेमेंट ऑफ गुड सॅलरीज टू द फार्मासिस्ट. आता फार्मासिस्ट जर वर्किंगसाठी आले पाहिजेत तर तिथे सगळ्यात महत्त्वाची गोष्ट असणार आहे ती म्हणजे त्यांचं पेमेंट. मग चांगलं पेमेंट जर दिलं, गुड सॅलरीज आणि वेळोवेळी जर दिलं ते व्यवस्थित टायमिंगमध्ये, तर फार्मासिस्टसुद्धा इंटरेस्टेड असणार आहेत आपल्या फार्मसीमध्ये काम करण्यासाठी. देन टू एस्टॅब्लिश द ड्रग इन्फॉर्मेशन सर्व्हिसेस. आपल्या फार्मसीमधून फक्त मेडिसिन्स डिस्पेन्स न करता ड्रगबद्दलची इन्फॉर्मेशनसुद्धा पेशंटला प्रोव्हाइड केली पाहिजे आहे, हे सुद्धा एक महत्त्वाचा ऑब्जेक्टिव्ह आहे. देन टू पार्टिसिपेट इन अ रिसर्च प्रोजेक्ट कॅरीड आउट इन हॉस्पिटल. हॉस्पिटलमध्ये जे जे रिसर्च प्रोग्राम्स अरेंज केले जाणार आहेत त्याच्यामध्ये सुद्धा हॉस्पिटल फार्मसीने पार्टिसिपेट केलं पाहिजे. अँड टू इम्प्लिमेंट द डिसिजन्स ऑफ फार्मसी अँड थेरपेटिक कमिटी. फार्मसी अँड थेरपेटिक कमिटी नावाची एक कमिटी असते जी हॉस्पिटलमध्ये कोणते ड्रग्ज असले पाहिजेत, त्याचा यूज कसा केला पाहिजे याच्याबद्दलच्या काही रूल्स आणि पॉलिसीज ठरवत असते. मग त्यांचे जे डिसिजन्स आहेत ते फॉलो केले गेले पाहिजेत, त्यांचं इम्प्लिमेंटेशन झालं पाहिजे. तर त्याचं कामसुद्धा ते बघण्याचं हॉस्पिटल फार्मसीने केले पाहिजेत. तर हे आहेत हॉस्पिटल फार्मसीचे ऑब्जेक्टिव्ज. नेक्स्ट आपण बघूयात फंक्शन्स ऑफ हॉस्पिटल फार्मसी. आता इथे जी इमेज दिसते आहे तुम्हाला त्याच्यामध्ये फार्मासिस्ट जो आहे तो कंपाऊंडिंग करताना दिसतोय तुम्हाला. तर जसं मी मगाशी सांगितलं तिथे फार्मसी म्हणजे फक्त डिस्पेन्सिंग करणं नाही आहे, तर ड्रग तयार करणं हे सुद्धा फार्मसी या कन्सेप्टमध्ये येते. म्हणजे रॉ मटेरियल आणणं, त्याच्यापासून ड्रग तयार करणं, ड्रगच्या क्वालिटी कंट्रोल टेस्ट करणं, ड्रग पॅकेजिंग करणं आणि मग ड्रग डिस्पेन्सिंग करणं, ही सगळी कामं हॉस्पिटल फार्मसीच्या अंडर येतात. ओके. मग फंक्शन्समध्ये बघा, पहिलं फंक्शन काय आहे, डिस्पेन्सिंग ऑफ ड्रग्स, केमिकल्स अँड फार्मास्युटिकल सप्लाईज. डिस्पेन्स करायचे आहेत ड्रग, केमिकल्स आणि अदर फार्मास्युटिकल सप्लाईज. सेकंड इज अ डिस्पेन्सिंग ऑफ ऑल नार्कोटिक ड्रग्स, अल्कोहोल अँड मेंटेनिंग द रनिंग स्टॉक अकाउंट ऑफ सेम. तर जे नार्कोटिक ड्रग्स किंवा अल्कोहोलशी रिलेटेड जे प्रोडक्ट आहेत ते सगळे डिस्पेन्स करायचे आहेतच, पण त्याबरोबरच त्यांचं रेकॉर्डसुद्धा मेंटेन करायचं आहे की किती ड्रग कोणत्या दिवशी आपण डिस्पेन्स केले, कोणाला डिस्पेन्स केले, ह्या बाबतीतलं सगळं रेकॉर्ड ठेवलं पाहिजे. का केलं पाहिजे तसं, तर नार्कोटिक ड्रग जे आहेत त्याच्यामुळे ॲडिक्शन डेव्हलप होऊ शकतं आणि त्याचे मिसयूज होऊ शकतात. तर ते होऊ नये म्हणून आपल्याला नार्कोटिक ड्रग्सचं जे आहे ते अकाउंट मेंटेन केलं पाहिजे. थर्ड इज फिलिंग अँड लेबलिंग ऑफ
drug into containers. After manufacturing of drug or after compounding of drug is filled into the container and labeling of that same is done into the hospital pharmacy. Fourth is the inspection of all pharmaceutical supplies. जे फार्मास्युटिकल सप्लाईज आपण तयार केले असतील किंवा बाहेरून आले असतील त्यांचं इन्स्पेक्शन करणं, म्हणजे त्यांची जे आपण तयार केले असतील त्यांची क्वालिटी कंट्रोल टेस्ट करणं वगैरे हे सगळ्या गोष्टी हॉस्पिटल फार्मासिस्टला कराव्या लागतात. Then fifth point is to maintain the satisfactory system of record and bookkeeping of all products available in a hospital pharmacy. ज्यावेळी हॉस्पिटल फार्मसीमध्ये एखादा प्रोडक्ट तयार केला जातो आहे किंवा बाहेरून मागवला जातो आहे त्यावेळी किती प्रोडक्ट तयार केले किंवा किती प्रोडक्ट बाहेरून आले, त्यापैकी किती आपण डिस्पेन्स केले आणि किती प्रोडक्ट शिल्लक राहिले आहेत याचं एक बुक कीपिंग रेकॉर्ड मेंटेन करणं गरजेचं असतं. आणि त्यावरून आपल्याला किती स्टोरेज आपल्याकडे शिल्लक आहे, किती माल शिल्लक आहे आणि किती आपल्याला ऑर्डर करावा लागेल हे आपल्याला त्याच्यावरून समजून येईल. देन नेक्स्ट पॉईंट इज टू मेंटेन द स्टॉक ऑफ अप्रूव्ड ड्रग. जे अप्रूव्ड ड्रग आहेत, ज्यांना अप्रूव्हल मिळालेलं आहे अशा ड्रगचाच स्टॉक जो आहे तो आपल्याला मेंटेन करायचा आहे. नेक्स्ट फंक्शन इज टू मेंटेन द ॲडिक्वेट कंट्रोल ओव्हर द डिस्पेन्सिंग ऑफ ऑल ड्रग. कंट्रोल म्हणजे काय आहे? ॲडिक्वेट कंट्रोल ठेवणं म्हणजेच कोणताही ड्रग विदाऊट प्रिस्क्रिप्शन डिस्पेन्स करायचा नाही आहे किंवा विथ प्रिस्क्रिप्शन जरी डिस्पेन्स केला तरीही त्याचं रेकॉर्ड ठेवायचं आहे की कोणाला आपण ड्रग डिस्पेन्स केला आहे, किती क्वांटिटीमध्ये डिस्पेन्स केलं आहे आणि या सगळ्याचं रेकॉर्ड मेंटेन करणं गरजेचं आहे. टू मेंटेन द करेक्ट स्पेसिफिकेशन ऑफ ड्रग्स, टू मेंटेन द करेक्ट कॉस्टिंग ऑफ ड्रग. ड्रगचं स्पेसिफिकेशन आणि कॉस्टिंग जे आहे ते करेक्ट असलं पाहिजे. देन टू प्रिपेअर द लार्ज व्हॉल्यूम पॅरेंटल्स अँड अदर पॅरेंटल प्रिपरेशन्स टू मेंटेन aseptic condition while manufacturing. लार्ज व्हॉल्यूम पॅरेंटल्स किंवा अदर पॅरेंटल प्रोडक्ट जे आहेत ते प्रिपेअर करणं. आता ते प्रिपेअर करायचे असतील तर हे सगळे पॅरेंटल प्रोडक्ट जे आहेत ते स्टराईल असणं गरजेचं असतं. स्टराईल मीन्स फ्री फ्रॉम मायक्रो ऑर्गॅनिझम अँड फॉर मॅन्युफॅक्चरिंग ऑफ स्टराईल प्रोडक्ट देर इज अ aseptic condition is required or aseptic room is required. So maintain the aseptic condition is also necessary for manufacturing of large volume parenterals. Next is to check the quality of manufactured product. If the drug is manufactured in hospital, then pharmacist must have to check the quality of manufactured product. Then next point is to give the information concerning to medicine to physician, interns and nurses. हॉस्पिटलमध्ये असणाऱ्या फिजिशियन्सना, इंटर्न्सना किंवा नर्सेसना मेडिसिनबद्दल जी इन्फॉर्मेशन लागणार असेल ती प्रोव्हाइड करण्याचं कामसुद्धा हॉस्पिटल फार्मसीचं आहे. टू प्रिपेअर द पिरियडिक अँड ॲन्युअल रिपोर्ट अबाउट वर्किंग ऑफ हॉस्पिटल फार्मसी. हॉस्पिटल फार्मसीचं जे वर्षाचं रेकॉर्ड आहे वर्किंगचं ते मेंटेन करणं गरजेचं आहे. देन टू इम्प्लिमेंट द डिसिजन ऑफ PTC. जसं मगाशी सांगितलं तसं फार्मसी अँड थेरपेटिक कमिटीने जे काही डिसिजन्स घेतले असतील ते फॉलो करणं हे हॉस्पिटल फार्मसीचं काम आहे. अँड टू इम्प्लिमेंट द प्रोग्राम ऑफ एज्युकेशन फॉर फार्मासिस्ट, नर्सेस अँड इंटर्न्स. जर फार्मासिस्ट, नर्सेस आणि इंटर्नसाठी जर काही एज्युकेशन प्रोग्राम अरेंज करायचे असतील तर ते करणंसुद्धा हॉस्पिटल फार्मसीचंच काम आहे. सो हे होते ऑब्जेक्टिव्ज अँड फंक्शन्स ऑफ हॉस्पिटल फार्मसी. इन नेक्स्ट स्लाइड विल गोइंग टू स्टडी लोकेशन अँड लेआउट ऑफ हॉस्पिटल फार्मसी. लोकेशन म्हणजे कोणत्या जागेवर हॉस्पिटल फार्मसी ही सिच्युएटेड असली पाहिजे हॉस्पिटलमध्ये. तर लोकेशनमध्ये दिलं आहे त्यांनी की इट शुड बी सच दॅट इट इज कन्व्हिनियंट फॉर प्रोव्हाइडिंग सर्व्हिसेस टू ऑल डिपार्टमेंट्स इन हॉस्पिटल. म्हणजे अशा ठिकाणी लोकेटेड असली पाहिजे हॉस्पिटल फार्मसी की तिथून बाकी सगळ्या डिपार्टमेंट्सना सर्व्हिस प्रोव्हाइड करणं इझी असलं पाहिजे. जे बाकी सगळ्या डिपार्टमेंटच्या जवळ किंवा त्यांना जे मेडिसिन्स लागणार आहेत ते इझिली पुरवता आले पाहिजेत अशा ठिकाणी सिच्युएटेड असली पाहिजे हॉस्पिटल फार्मसी. इट शुड बी लोकेटेड ॲट अ ग्राउंड फ्लोअर ऑर फर्स्ट फ्लोअर फॉर इझी ॲक्सेस अँड इफेक्टिव्ह सर्व्हिसेस टू ऑल अदर डिपार्टमेंट. तर सगळ्या डिपार्टमेंट्सना तिथून मेडिसिन्स घेणं इझी असलं पाहिजे म्हणून ते
मोस्टली ग्राउंड फ्लोअरवरती किंवा फर्स्ट फ्लोअरवरती लोकेटेड असली पाहिजे हॉस्पिटल फार्मसी. हे झालं लोकेशन हॉस्पिटल फार्मसीचं. नेक्स्ट इज अ लेआउट ऑफ हॉस्पिटल फार्मसी. लेआउट बघताना कोणत्या ठिकाणी कोणतं डिपार्टमेंट असलं पाहिजे हॉस्पिटल फार्मसीमध्ये ते आपल्याला बघायचं आहे. इथे स्टराईल मॅन्युफॅक्चर करण्यासाठी जो असेप्टिक रूम लागतो आहे तो असला पाहिजे. त्याच्या बाजूला सेंट्रल स्टराईल सर्व्हिस रूम असला पाहिजे. सेंट्रल स्टराईल सर्व्हिस रूममधून आपल्याला काय मिळणार आहे, सगळे स्टराईल प्रोडक्ट किंवा स्टराईल मटेरियल्स आपल्याला तिथून अवेलेबल होणार आहेत. त्याच्या बाजूला जे आहे ते मॅन्युफॅक्चरिंग सेक्शन आहे, जिथे नॉन स्टराईल ड्रग आपण मॅन्युफॅक्चर करणार आहोत. जर स्टराईल ड्रग असतील तर ते असेप्टिक रूममध्ये करणार, पण नॉन स्टराईल ड्रग असतील तर ते मॅन्युफॅक्चरिंग सेक्शनमध्ये मॅन्युफॅक्चर करणार आहोत आपण. नेक्स्ट पार्ट इज अ स्टोअर रूम फॉर स्टोअर रॉ मटेरियल, स्टोअर्स अँड फिनिश्ड प्रोडक्ट्स. रॉ मटेरियल जे आहेत ते एका बाजूला स्टोअर करायचे, त्याच्या खाली स्टोअर्स म्हणजे बाहेरून मागवलेले जे मटेरियल आहेत ते, आणि त्याच्या बाजूला फिनिश्ड प्रोडक्ट स्टोअर करायचे आहेत. मध्ये जो आहे तो पॅसेज आहे, तिथून येण्या जाण्यासाठी रस्ता आहे. त्याच्यानंतर त्याच्या बाजूला ऑफिस ऑफ चीफ, म्हणजे जो हॉस्पिटल फार्मसीचा चीफ फार्मासिस्ट आहे त्याच्यासाठी त्याचं ऑफिस असणार आहे. त्याच्या बाजूला क्लिनिकल फार्मसी, त्याच्या बाजूला लायब्ररी असणार आहे. लायब्ररीमध्ये काय असणार आहेत, फार्मसीबद्दल इन्फॉर्मेशन देणारी किंवा ड्रग्सबद्दल इन्फॉर्मेशन देणारी सगळी बुक्स लायब्ररीमध्ये स्टोअर केलेली असणार आहेत. त्याच्या बाजूला रेडिओ आयसोटोप स्टोरेज अँड डिस्पेन्सिंग एरिया. रेडिओ आयसोटोपिक जर ड्रग्ज असतील काही तर त्यांचं स्टोरेज हे सेपरेट केलं पाहिजे. त्याच्या बाजूला मेडिकल स्टोअर आहे. मेडिकल स्टोअरमध्ये सगळे मेडिसिन्स जे डिस्पेन्स करायचे आहेत आपल्याला ते ठेवले जाणार आहेत, आणि रेडिओ आयसोटोपसाठी मात्र डिस्पेन्सिंग एरिया सेपरेट आहे. त्याच्यानंतर आउटपेशंटसाठी जे डिस्पेन्सिंग होणार आहे त्याच्यासाठी वेगळा एरिया आहे, जिथे 4 विंडोज दिसत आहेत आपल्याला. त्या 4 विंडोजमधून पहिल्या 2 ज्या विंडोज आहेत तिथून काय केलं जाणार आहे, प्रिस्क्रिप्शन घेतलं जाणार आहे पेशंटकडून. त्याच्यानंतर प्रिस्क्रिप्शन घेऊन फार्मासिस्ट ते मेडिसिन्स कंपाऊंड करेल, किंवा जर अवेलेबल असतील तर ते बाजूला काढेल सगळी मेडिसिन्स, आणि ह्या ज्या नेक्स्ट 2 विंडोज दिसत आहेत त्याच्यामधून काय केलं जाणार, डिस्पेन्सिंग केलं जाणार. म्हणजे इथून प्रिस्क्रिप्शन घेतलं जाणार आणि ह्या 2 विंडोजकडून डिस्पेन्सिंग केलं जाणार, म्हणजे ड्रग्स पेशंटला दिले जाणार. ओके. त्याच्या समोर जो एरिया दिसतोय तो वेटिंग एरिया फॉर OPD पेशंट. म्हणजे इथे ज्यावेळी प्रिस्क्रिप्शन देणार आहेत आतमध्ये कंपाऊंडिंग करण्यासाठी, त्यावेळी आउटपेशंट जे असणार आहेत त्यांनी ह्या एरियामध्ये थांबून वेट करायचं आहे आपलं मेडिसिन्स मिळेपर्यंत. ओके, तर हे आहे लेआउट ऑफ हॉस्पिटल फार्मसी. ओके, नेक्स्ट पॉईंट आहे फॅसिलिटीज. म्हणजे हॉस्पिटल फार्मसी चालू करण्यासाठी किंवा एखादी हॉस्पिटल फार्मसीमध्ये काय काय फॅसिलिटीज असल्या पाहिजेत त्या आपण इथून बघणार आहोत. त्याच्यामध्ये फर्स्ट आहे पर्सोनल फॅसिलिटीज, मीन्स नंबर ऑफ पर्सन्स वर्किंग इन हॉस्पिटल फार्मसी. त्याचा एक चार्ट दिलेला आहे की किती पर्सन्स असले पाहिजेत आणि त्यांचं क्वालिफिकेशन काय असलं पाहिजे हे सुद्धा तिथे मेन्शन केलेलं आहे. फर्स्ट पर्सन इज अ ॲडमिनिस्ट्रेटर हू इज द मेन ऑफ हॉस्पिटल फार्मसी. त्याच्यानंतर आहे तो हेड जो आहे हॉस्पिटल फार्मसीचा, जो ॲडमिनिस्ट्रेटर आहे त्याचं क्वालिफिकेशन आहे M.Pharm विथ फार्मेकोलॉजी अँड टॉक्झिकोलॉजी. जे फार्मेकोलॉजी अँड टॉक्झिकोलॉजी या सब्जेक्टमधून त्याने M.Pharmacy कंप्लीट केलेलं असलं पाहिजे. त्याच्या अंडर जे डिपार्टमेंट आहेत ते म्हणजे डिस्पेन्सिंगचं डिपार्टमेंट आहे. डिस्पेन्सिंग डिपार्टमेंटचा जो HOD असणार आहे त्याने B.Pharm केलेलं असलं पाहिजे. त्याच्या अंडर पुन्हा आउटपेशंटसाठी डिस्पेन्सिंगला 1 पर्सन लागतो आहे आणि इनपेशंट डिस्पेन्सिंगला 1 पर्सन लागतो आहे. त्यांचं दोघांचंही क्वालिफिकेशन D.Pharm असणं गरजेचं आहे. नेक्स्ट, मॅन्युफॅक्चरिंगसाठी काही पर्सोनल्स लागत आहेत. फॉर दॅट HOD इज M.Pharm विथ फार्मास्युटिक्स. अंडर दॅट 2 सेपरेट पर्सन्स आर रिक्वायर्ड, one for manufacturing of sterile products and one for manufacturing of non-sterile product. And qualification for manufacturing of sterile product is B.Pharm or M.Pharm
or BSc in microbiology. And in case of manufacturing of non-sterile product, the qualification required is B Farm. मॅन्युफॅक्चरिंगसाठी सुद्धा जे पर्सन लागतात त्यांचं क्वालिफिकेशन इथे मेन्शन केलेलं आहे. नेक्स्ट इज अ क्लिनिकल फार्मसी. क्लिनिकल फार्मसीमध्ये जो हेड ऑफ डिपार्टमेंट आहे त्याने बी फार्मसी केलेलं असलं पाहिजे. देन क्वालिटी कंट्रोलसाठी जो पर्सन आहे त्याने एम फार्म केलेलं असलं पाहिजे विथ ॲनालिटिकल केमिस्ट्री. अँड द पर्सन रिक्वायर्ड फॉर मेडिकल स्टोअर इज एज्युकेशन इज बी फार्म ऑर डी फार्म. ओके, तर हे आहे पर्सनल फॅसिलिटीज जे किती पर्सन्स लागत आहेत आपल्याला विथ देअर क्वालिफिकेशन फॉर वर्किंग इन हॉस्पिटल फार्मसी. नेक्स्ट फॅसिलिटी इज okay, next part is a number of pharmacists required for working in a hospital pharmacy. The requirement of pharmacist is depend upon the bed strength in a hospital. So for up to 50 beds 3 pharmacists are required, up to 100 bed 5 pharmacists required. For the hospital having 200 beds 8 pharmacists required, 300 beds 10 pharmacists required, and hospital having 500 beds requires 15 pharmacists for work in a hospital pharmacy. Next part is a floor space requirement. फ्लोअर स्पेस रिक्वायरमेंट म्हणजे किती जागा असली पाहिजे हॉस्पिटल फार्मसी रन करण्यासाठी. फार्मसी रिक्वायर्स अ मिनिमम 250 स्क्वेअर फीट 250 स्क्वेअर फीट फॉर एनी साईज हॉस्पिटल. कितीही मोठं किंवा कितीही छोटं हॉस्पिटल असेल तरी 250 स्क्वेअर फीट इज अ मिनिमम स्पेस रिक्वायर्ड. कमीत कमी जागा एवढी असलीच पाहिजे हॉस्पिटल फार्मसी ओपन करण्यासाठी. द बेसिक रिक्वायरमेंट इज 10 स्क्वेअर फीट पर बेड इन 100 बेड हॉस्पिटल. जर 100 बेडचं हॉस्पिटल असेल तर पर बेड 10 स्क्वेअर फीट जागा हॉस्पिटल फार्मसीसाठी असली पाहिजे. द फ्लोअर ऑफ हॉस्पिटल शुड बी स्मूथ, इझिली वॉशेबल अँड ॲसिड रेझिस्टंट. फ्लोअर जे असणार आहे ते इझिली क्लीन करता आलं पाहिजे, स्मूथ असलं पाहिजे आणि ॲसिड रेझिस्टंट असलं पाहिजे. द वुडन कॅबिनेट शुड बी लॅमिनेटेड. वुडन कॅबिनेट्स खराब होऊन तिथे फंगल इन्फेक्शनचा किंवा तिथे मायक्रो ऑर्गॅनिझम जमा होण्याचे चान्सेस जास्त असतात, त्यामुळे ते लॅमिनेटेड केले असले पाहिजेत. नेक्स्ट रिक्वायरमेंट इज इक्विपमेंट्स रिक्वायरमेंट. त्याच्यामध्ये 2 टाईपचे इक्विपमेंट्स लागतात हॉस्पिटलमध्ये. एक आहे फिक्स्ड इक्विपमेंट्स आणि मुव्हेबल इक्विपमेंट्स. त्याच्या नावावरूनच आपल्याला कळते फिक्स्ड इक्विपमेंट्स म्हणजे एका जागी ते फिक्स केलेले असणार, इन्स्टॉल केलेले असणार, जे सारखे सारखे हलवता येत नाहीत. आणि मुव्हेबल म्हणजे त्यांची जागा जरी ठरलेली असली तरी ते एका जागेवरून दुसऱ्या जागेवर आपण मूव्ह करू शकतो. फिक्स्ड इक्विपमेंट्समध्ये दे रिक्वायर इन्स्टॉलेशन अँड फिक्स टू द बिल्डिंग. इन्स्टॉल करावे लागतात आणि एका जागी फिक्स करावे लागतात. दीज आयटम्स इन्क्लुडेड इन अ कन्स्ट्रक्शन. ज्यावेळी बिल्डिंगचं किंवा हॉस्पिटल फार्मसीचं कन्स्ट्रक्शन चालू असतं त्यावेळीच ते इक्विपमेंट्स तिथे फिक्स करावे लागतात. फॉर एक्झाम्पल कॅबिनेट्स, एलिव्हेटर्स, सिंक एट्सेट्रा. नेक्स्ट इज अ मुव्हेबल इक्विपमेंट्स. मुव्हेबल इक्विपमेंट्स जे आहेत ते एका जागी परमनंटली फिक्स केलेले नसतात, ते एका जागेवरून दुसऱ्या जागेवर हलवता येतात. एक्झाम्पल बॅलन्स, मिक्सर, फर्निचर एट्सेट्रा. नेक्स्ट फॅसिलिटी इज लायब्ररी फॅसिलिटी. An adequate library facility should be provided by hospital pharmacy. लायब्ररी फॅसिलिटी ही असली पाहिजे हॉस्पिटल फार्मसीमध्ये आणि त्याच्यामध्ये काही ऑफिशियल बुक्स आहेत ते मेंटेन केले असले पाहिजे. जसं की नॅशनल फॉर्म्युलरी आहे, फार्माकोपियाज आहेत, युनायटेड स्टेट फार्माकोपी आहे, जर्नल ऑफ फार्मास्युटिकल सायन्सेस म्हणजे वेगवेगळ्या प्रकारच्या फॉर्म्युलरीज, फार्माकोपियाज किंवा जर्नल्स जे आहेत फार्मसीशी रिलेटेड ते सगळे मेंटेन केलेले असले पाहिजेत फार्मसीच्या लायब्ररीमध्ये. म्हणजे जेव्हा एखाद्या गोष्टीसाठी आपल्याला बुक्स चेक करायचे असतील, रेफर करायचे असतील तेव्हा ते इझिली अवेलेबल होतील. लायब्ररी शूड ऑल्सो कंटेन टेक्स्टबुक अँड रेफरन्स बुक्स ऑफ फार्मसी, केमिस्ट्री अँड फार्मॅकोलॉजी एट्सेट्रा. सो these are the facilities provided by the hospital pharmacy. Next part is qualification of hospital pharmacist. For work into the hospital pharmacy, the hospital pharmacist must be qualified with postgraduated in a pharmacy,
in pharmacology or hospital administration from the college or pharmacy recognized by PCI and should completed the hospital pharmacy training program. जो हॉस्पिटल फार्मसीमध्ये वर्क करणारा हेड फार्मासिस्ट आहे त्याने फार्मसीमध्ये ग्रॅज्युएशन केलेलं असलं पाहिजे. कोणत्या सब्जेक्टमध्ये तर फार्मॅकोलॉजीमध्ये किंवा हॉस्पिटल ॲडमिनिस्ट्रेशनमध्ये. फ्रॉम द कॉलेज विच इज रेकग्नाइज्ड बाय PCI, फार्मसी कॉलेज जे PCIने रेकग्नाइज्ड केलं आहे, ज्याला PCIचं अप्रुव्हल आहे, अशा कॉलेजमधून तो शिकलेला असला पाहिजे आणि ट्रेनिंगसुद्धा त्याने कंप्लीट केलेलं असलं पाहिजे हॉस्पिटल फार्मसीचं. तरच तो हॉस्पिटल फार्मासिस्ट म्हणून हेड ऑफ द डिपार्टमेंट म्हणून वर्क करू शकतो. नेक्स्ट इज द फ्लो चार्ट फॉर मटेरियल. एखादं मटेरियल हॉस्पिटल फार्मसीमध्ये कुठून येतं आणि हॉस्पिटल फार्मसीकडून नंतर कुठे जातं आहे याचं जे फ्लो डायग्राम आहे त्याला फ्लो चार्ट ऑफ मटेरियल म्हटलं जातं. The pharmacy department operates as a continuously receiving and distributing center for material. फार्मसीकडे सतत कोणतं ना कोणतं मटेरियल रिसीव होत असतं आणि ते तिथून डिस्ट्रीब्यूट केलं जात असतं. द फार्मसी रिसीव्ज मटेरियल फ्रॉम डिफरंट सोर्सेस सच ॲज सप्लायर, मेडिकल स्टोअर, फ्रॉम स्टराईल अँड नॉन स्टराईल मॅन्युफॅक्चरिंग युनिट्स. आता फार्मसीमध्ये मटेरियल रिसीव कुठून होतं आहे तर सप्लायरकडून येतं आहे, मेडिकल स्टोअरमधून येतं आहे किंवा स्टराईल आणि नॉन स्टराईल मॅन्युफॅक्चरिंग युनिट जे आहेत त्यांनी तयार केलेले जे ड्रग्ज आहेत ते फार्मसीमध्ये रिसीव केले जातात. त्याच्यानंतर रिसीव झालेलं जे मटेरियल आहे किंवा फार्मसीमधून जे मटेरियल आहे काही ते दुसऱ्या कोणत्या डिपार्टमेंटकडे डिस्पेन्स केलं जातं आहे तर ते आउटपेशंट डिपार्टमेंटमध्ये जातं आहे, इनपेशंट डिपार्टमेंटमध्ये जातं आणि युजर डिपार्टमेंट लाईक ऑपरेशन थिएटर अँड लॅबोरेटरी एट्सेट्रा. फार्मसीने रिसीव केलेलं मटेरियल ते आउटपेशंट डिपार्टमेंटला देऊ शकतात किंवा इनपेशंट डिपार्टमेंटला किंवा ऑपरेशन थिएटर, लॅबोरेटरी जिथे जिथे गरज असेल तिथे ते मटेरियल प्रोव्हाइड केलं जातं. देन फ्लो चार्ट फॉर मटेरियल. इथे त्यांनी डायग्रामॅटिक व्ह्यूने दाखवलेलं आहे की फार्मसी कुठून मटेरियल रिसीव करते आहे आणि कुठे डिस्पेन्स करते आहे. ओके, तर त्याच्यामध्ये फर्स्ट आहे IV फ्लूइड मॅन्युफॅक्चरर, अदर नॉन स्टराईल मॅन्युफॅक्चरर, क्वालिटी कंट्रोल अँड CSSR डिपार्टमेंट. इथून सगळीकडून फार्मसी जे आहे ते किंवा मेडिकल स्टोअर इथून रिसीव करणार आहे, म्हणजे तिथून प्रोडक्ट फार्मसीमध्ये येणार आहेत आणि फार्मसीकडून ते बाहेर कुठे जाणार आहेत तर इनपेशंटकडे जाणार, आउटपेशंटकडे जाणार आणि युजर डिपार्टमेंट्सकडे जाणार आहेत. सो विथ दिस we are conclude the first part of our chapter hospital pharmacy. The remaining contents will be discussed in a next video. Thank you.